तिकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि कालच निवडून आलेले भाई जगताप बोलतात, आपण ऐकूया। सिपाही होने के नाते उन्होंने आज तक यहाँ तक वो आके पहुंचे। कुछ तो कारण होगा, मुझे नहीं पता। इस वक्त मैं उस बारे में मैं कोई वक्तव्य करूं मुझे शोभा नहीं देगा, पर इतना मैं जानता हूं कि वो बात करके ये सारी चीजें सुलझ सकती है, ये सुलह हो सकती है। सर, अब काफी सालों से जानते हैं एकनाथ शिंदे को, क्या कहना चाहेंगे मीडिया के माध्यम से? आप तो कह रहे हैं नहीं, मैंने तो अपील कर रहा हूं उनको, इसलिए क्योंकि देखिए मुझे पता नहीं है कि इश्यूज क्या है। वेरी ऑनेस्टली, व्हाई शुड आई जस्ट लाई? बट सेम थिंग एज आई सेड कि मैं उनको जानता हूँ, एक सच्चा और कट्टर शिवसैनिक रहे वो, और उन्होंने पूरा थाना आनंद दिघे जी के बाद सही मायनों में अगर थाना पूरी तरह कंट्रोल किया वो एकनाथ जी शिंदे ने किया, पर सेम टाइम कि वो शिवसैनिक करके किया है। और उनमें जो शिवसैनिक है, मैं यकीन के साथ कहता हूँ बाला साहब ठाकरे जी के शिवसैनिक है ये, वो कोई ऐसा काम नहीं करेंगे। ये मेरी सोच है, और मैं उनको अपील भी करूंगा। अपनी बात जो है आपस में बैठ के उसमें सुलह हो सकती है। इतने बड़े पार्टी में, इतने बड़े सरकार में ये सारी चीजें शायद होती है। हमने देखा है, हमने सरकार चलाई है, कोalition सरकार चलाई है, हमने अघाड़ी सरकार चलाई है, तो हम जानते हैं कि इस तरह की बातें होती है, पर बैठ के इसमें सुलह हो सकती है, रास्ता निकाल सकता है। कांग्रेस की अगर बात करें तो कांग्रेस के खेमे में क्या हाल है? क्या सभी एमएलए और नेताओं से आपका संपर्क है? जी, मेरा संपर्क है, क्योंकि कल ही इलेक्शन खत्म हुआ है। आज मॉर्निंग को जब मैंने देखा, चलो मैंने कहा एक मिशन कंप्लीट हो गया, दूसरा मिशन शुरू हो गया। तो कांग्रेस के इसमें कभी भी इस तरह का नहीं हुआ। कुछ गड़बड़ी हुई है इलेक्शन में, ये मैं ये करना चाहता हूँ, कबूल करना चाहता हूँ। उसके ऊपर चिंतन होगा, उसकी चिंता है, पर इस वक्त मैं यकीन के साथ कहता हूँ कांग्रेस का कोई भी ये जो है एमएलए किसी भी प्रकार से यहाँ वहाँ नहीं, सब बाला साहब थोरात जी के नेतृत्व में, अशोकराव चव्हाण जी के नेतृत्व में हम सारे एक। बाईसाहेब, काँग्रेसच्या अनेक आमदारांना मुंबईत परत बोलवलेलं आहे। यामागे मुख्यतः कारण सांगितलं जातं की अनेक आमदार गायब होतील, नॉट रिचेबल होतील। नाही, असं आहे की तुम्हाला वाटते, तुम्ही तसं म्हणत आहात। आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आता एक दिवसापूर्वी, कालच सगळे मुंबईमध्ये होते। रात्री सगळ्यांनी हे करून, मतदान करून सगळे आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये गेलेत, मतदारसंघामध्ये गेलेले आहेत। मला खात्री आहे असा राजकीय भूकंप काही महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ आपण पाहत नाही आहोत। अशा प्रकारच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडलेल्या आहेत। दुर्दैव फक्त एवढंच आहे की ज्या पद्धतीने सत्तेच्या ह्याच्या हव्यासापोटी जे काही केलं जात आहे ते तितकंसं समर्थनीय नाही, हे माझं मत आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना काँग्रेसचा कुठलाही आमदार बळी पडणार नाही, हे मी अगदी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो। दुसरं की काल खंडोरे यांच्या समर्थकांनी थेट काँग्रेसच्या विरोधात रात्री घोषणाबाजी केली, जातीवाद होत मुद्दावून पाडलं गेलं। नाही, मला असं वाटतं की आता मला त्या गोष्टीची चिंता आहे। सर मीटिंग होती ना, त्यामुळे भाजपचे डावपेच अपयशी ठरतील आणि असं होणार नाही, मला कल्पना नाही नेमकं काय झालंय ते, असं म्हणत भाई जगताप यांनी काहीशी यातून आपली सुटका करण्याचा किंवा प्रयत्न केला आहे। पण महाविकास आघाडीच्या समोर एक निश्चितपणे संकट आहे, यात कोणतीच शंका नाही। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप काय डावपेच आखतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण बोलतात। शिवसेनेच्या नेत्यांचं काय चाललंय मला नका विचारू तुम्ही। आम्ही आमच्या पक्षात काय चाललंय त्याची चर्चा करण्याकरता आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत। तो प्रकार घडला, अत्यंत दुर्दैवी घडला, आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक आमच्या दलित कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे, कळत नकळत। दुसरी सीट आमची अवघड होती, आम्हाला माहिती होतं, पण आम्हाला शेवटी विजयाची खात्री होती। पण काहीतरी घडलेलं आहे, आता त्याचं विश्लेषण आम्ही करणार आहे। आता या बाबतीत एकदम लगेच सांगणं काही बरोबर नाही, पण मी फक्त काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबतीवरच बोलू शकेल आमची चर्चा झाल्यावर। इतर ठिकाणी काय चाललंय
दुसऱ्या पक्षात काय चाललंय हे यावर मी काही भाष्य करणार नाही. बाबा, हे सरकार स्थापन करताना आपण पण भूमिका बजावली होती. आपण आता बघतो आहे की शिवसेनेमध्ये एक मोठं बंड झालं आहे. कुठेतरी ह्याचा स्थैर्यावर परिणाम होईल का? शिवसेनेमध्ये काय चाललंय मला काही कल्पना नाही. मी फक्त मीडियाच्या बातम्या पाहतोय. माझी कोणाशी बोलणं झालेलं नाही, काही नाही. आमची आत्ता फक्त चिंता आहे की आमच्या पक्षात जो काही घडला प्रकार ते कशामुळे घडला, काय घडला, आमच्या कुठं स्ट्रॅटेजीच्या चुका झाल्या का हे आम्हाला तपासायचं आहे. ती मीटिंग झाल्यानंतर आम्हाला थोडं कळेल, नंतर काही त्यावर बोलता येईल. बाबा, तुम्ही मुख्यमंत्री होता, आमदारांबरोबर संपर्क ठेवणं किती गरजेचं असतं? कारण सतत एक गोष्ट समोर आली की उद्धव ठाकरेंचा संपर्क नसल्यामुळे आमदारांमध्ये पण त्याबद्दल मी काही बोलणार नाही. महाविकास आघाडीला काही धोका आहे असं मला काही वाटत नाही. आम्हाला फक्त आता आमच्या पक्षातली आणि जर इतर पक्षातली काही मतं फुटली असतील तर त्यांनी तो विचार करायचा आहे. पण आमच्या पक्षातली मतं बाजूला गेली असतील तर ती कुठे गेली आणि का गेली, कुठं आपसात बदल झाला का, किंवा बाहेरच्या इतर पक्षांना विशेषतः भाजपला आमची काही मतं गेली का, याबद्दल आम्हाला गंभीर चर्चा करावी लागेल. और हिंदी में आपसे जानना चाहेंगे कि आज की सिचुएशन को लेके जो मीटिंग बुलाई गई है, कल भी हमने देखा था कि कांग्रेस के वोट जो है वो फूटे थे. कैसे देखते हैं आप इस पूरे सिचुएशन को? देखिए, ये बहुत चिंता का विषय है कि हमारे एक दलित नेता, एक कार्यकर्ता जिन्हें कांग्रेस पार्टी ने, आलाकमान ने बहुत आग्रहपूर्ण प्रथम स्तर पर जो दिया था वोट, और हमें उम्मीद थी कि उनको कोई खतरा नहीं था, कि उनको काफ़ी, शायद जो हम जानते हैं, मुझे पता नहीं क्या रणनीति तय की गई थी, लेकिन हम जानते हैं कि काफ़ी सारी फर्स्ट प्रेफरेंस के वोट उन्हें दी गई थी, लेकिन फिर भी हमने देखा कि उनको बहुत कम वोट मिले हैं. तो ये बहुत चिंता का विषय है और इससे बहुत गलत मैसेज जाता है. लेकिन हम अवश्य उस पर क्या कार्रवाई होगी या मीटिंग में अभी तय करेंगे. इसीलिए कांग्रेस विधायक दल की अभी तुरंत बैठक बुलाई है. अभी थोड़ी देर में हम सारी चीजों पे बात करेंगे. एकनाथ शिंदे ने जिस प्रकार से नॉट रीचेबल हुए हैं, उनके साथ तकरीबन 17 से भी अधिक एमएलए जो है शिवसेना के, वो नॉट रीचेबल है. इस सिचुएशन को महाविकास आघाड़ी के एक पार्टी के रूप में आप कैसे देखते हैं? ये टर्मोइल आप कैसे देखते हैं? देखिए, मैं किसी और दल में क्या हो रहा है उसके बारे में मैं टिप्पणी नहीं महाविकास करूंगा. आघाड़ी है ना बाबा ये? जी हाँ, लेकिन ये महाविकास आघाड़ी के सही जगह पे हम इसकी चर्चा करेंगे अगर आवश्यकता होगी तो, क्योंकि पब्लिक में बात करने की बात नहीं है. आपको नहीं लगता सरकार अल्पमत में जाती हुई दिखाई दे रही है? देखिए, कल ही अगर वोट, शिवसेना टूटी तो कहीं ना कहीं आपकी सरकार गिर जाएगी. ये अगर मगर की बात नहीं चाहिए. कल ही वोटिंग हुआ है, हमारी अक्सरियत जो हमने साबित की है, लेकिन अक्सरियत कम हुई है, हमारी मेजॉरिटी कम हुई है, इसकी चिंता का विषय है. काँग्रेसचा पराभव कुठेतरी गटातटाच्या राजकारणामुळे झाला. काय झालं ते आम्ही आता त्याची चर्चा करण्याकरता आम्ही जमलेलो आहोत. आता आम्ही बघणार आहे. पण एक जो मेसेज गेलेला आहे तो त्याबद्दल मला दुःख होतं आहे की आमच्या एक अतिशय हुतकरू अशा काँग्रेसच्या दलित कार्यकर्त्याचा, तो दलित होता हे महत्त्वाचं नाही, पण एक चांगला कार्यकर्ता होता, एक माजी मंत्री होते, त्यांच्यावर हा नकळत अन्याय झालेला आहे. तर तो कशामुळे झाला याची चौकशी आम्ही करणार आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की असं व्हायला नको, अन्य पक्षांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, महाविकास आघाडीवर नेमकी काय परिस्थिती आलेली आहे, पक्षावर काय स्थिती आलेली आहे याची आम्ही चर्चा करणार आहोत. कारण काँग्रेसचे सर्व नेते हे मुंबईत जमा होत आहेत, मुंबईत एकत्र येत आहेत आणि एच.के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी काँग्रेसच्या सर्व आमदार आणि खासदारांची एक बैठक होणार आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट आता येते ते म्हणजे राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळू शकतं. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अल्पमतात येऊ शकतं. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे बंड केलंय आणि हे बंड आता नेमकं कशा पद्धतीनं समोर येतं, बंड कशा पद्धतीनं दिशा घेतं, वादळ कशा पद्धतीने पुढे जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर थोडके नाहीत तर जवळपास 25 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही आमदार हे मुंबईतच आहेत पण ते नॉट रिचेबल आहेत, काही आमदार रिचेबल आहेत पण ते काहीही बोलायला तयार नाहीत. आणि या सगळ्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदारांची संख्या पाहता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अडचणीत येऊ शकतं.
एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यासोबतच त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. प्रताप सरनाईक ठाण्यातले शिवसेनेचे आमदार आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे समर्थक ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही ते गेलेले. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई साताऱ्यातले आमदार आहेत, ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. शंभूराज देसाई सुद्धा शिंदे यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे. सुहास कांदे परत एकदा एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नाशिकमधले आमदार आहेत शिवसेनेचे. अर्थात त्यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास वेगळा असला तरी गेल्या काही काळापासून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणूनच ओळखले जातात. कालही आणि परवा म्हणजे 10 तारखेला आणि आत्ताही ते कायमच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिसले. विश्वनाथ भोईर कल्याणचे आमदार आहेत शिवसेनेचे, अर्थातच ठाणे जिल्ह्यातले असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक. संजय राठोड हे बंजारा समाजातले आहेत, यवतमाळ जिल्ह्यातले आमदार आहेत, मंत्री होते पण त्यांच्या एका प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान एक दिल्लीतली घडामोड हाती येते, ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे JP नड्डा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते. दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे सुरतमध्ये पोहोचलेत, ते पुढच्या थोड्या वेळात त्यांची पत्रकार परिषद सुद्धा असू शकते. पण दरम्यान दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत तातडीने, तर तिकडे अमित शहा हे सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या घरी पोहोचलेत आणि दोघांच्यामध्ये बंद दाराआड काही चर्चा सुरू असल्याचं कळतं. तर देवेंद्र फडणवीस जे राज्यातले विरोधी पक्षनेते आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पाठोपाठ दुसऱ्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे, काय होतंय दिल्लीत? मिलिंद, मी सध्या शरद पवारांच्या घरी आहे आणि हे शरद पवारांचं निवासस्थान आहे. जर बघितलं आपण इथे सकाळपासून बैठकांचे सत्र सुरू आहे आणि याच्या थोड्याच्या अंतरावर म्हणजे साधारणतः 700 मीटरच्या अंतरावरती JP नड्डा यांचं निवासस्थान आहे. तिथे JP नड्डा यांच्या निवासस्थानी जर बघितलं आपण तर तिथे केंद्रीय गृहमंत्री जे अमित शहा ते पोहोचलेले आहेत. सोबतच काही वेळामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत ते देखील पोहोचणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस काही क्षणापूर्वी दिल्ली विमानतळावरती त्यांच्या विमानात लँडिंग झालं आणि तिथून ते थेट JP नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचतील. मी तुम्हाला सांगू शकतो की JP नड्डा यांचं निवासस्थान किती दूर आहे. समोर ते बॅरिकेटिंग दिसतंय समोरच्या भागामध्ये, त्या भागामध्ये जर बघितलं आपण तर त्या चौकामध्ये JP नड्डा यांचं निवासस्थान आहे. आणि त्या तिथेच आता थोड्या वेळामध्ये फडणवीस, देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्ष नेते ते पोहोचणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की दिल्लीमध्ये जे आहे त्याची सावली पडायला सुरुवात झाली. त्या पद्धतीने असं म्हणावं लागेल की त्या घडामोडींचे दिल्लीमध्ये देखील अतिशय महत्त्वाचा प्राप्त झाला आहे. त्याचमुळे देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी नाशिक दौरा रद्द करून ते दिल्लीत पोहोचत आहे. आणि सोबतच अमित शहा यांचा जो दिल्ली दौरा होता, नाशिकचा दौरा होता, तो जरी रद्द झाला ते ऑनलाईन केले. ऑनलाईन जाऊन त्यांनी त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं. पण महत्त्वाचं म्हणजे या घडीला महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी सुरू झाल्या, राजकीय घडामोडी, या राजकीय घडामोडीमध्ये अतिशय 2 महत्त्वाचे केंद्र आहे. एक शरद पवार यांचं निवासस्थान आणि दुसरं JP नड्डा यांचं निवासस्थान. या दोन्ही निवासस्थानामध्ये साधारणतः 700 मीटरचं अंतर आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आता फडणवीस इथे पोहोचल्यानंतर कशा पद्धतीने खलबतं होतात आणि महाराष्ट्रामध्ये हे जे सगळे राजकीय घडामोडी सुरू आहे, या राजकीय घडामोडीचं भवितव्य काय असणार आहे हे देखील निश्चितपणे या 2 निवासस्थानी निश्चित होईल. पण महत्त्वाचं म्हणजे 2:30 वाजता शरद पवार यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर एक बैठक झालेली आहे. त्यानंतर त्या बैठकीतून काय बाहेर पडतं आणि त्यानंतर थेट शरद पवार हे मुंबईला पोहोचणार आहे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी. आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची एक बैठक होणार आहे. बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे. सकाळपासून ज्या पद्धतीनं आज योगा दिवस आणि या दिनाच्या निमित्ताने ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू झाल्या आहे, सकाळपासून बैठकांचे सत्र आहे. प्रफुल्ल पटेल दिल्लीत आहेत. चर्चा सुरू होती की अजित पवार देखील येणार, पण ते अजित पवार पोहोचणार नाही. अजित पवार मुंबईत बैठक घेत आहे. अशा या बैठकांच्या सत्रामध्ये आता महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य काय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मिलिंद. प्रशांत, दिल्लीमधल्या घडामोडी काय सांगतायत? साधारणपणे केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचा जो अध्यक्ष असतो तर तो केंद्रातल्या एखाद्या मंत्र्याकडे जात असतो. अनेकदा असं होतं, आपण पाहिलेलं आहे. पण अमित शहांसारखा नेता ज्या अर्थी JP नड्डा यांच्या घरी पोहोचला आणि तू म्हणाला शरद पवार यांच्या निवासस्थानी आहे, तिथून अवघ्या 700 मीटरवर आहे. या 700 मीटरवर महाराष्ट्राचा पेंड्युलम डाव्या बाजूने जाणार का उजव्या बाजूने जाणार हे निश्चित होणार आहे. तर काय नेमकं JP नड्डा यांच्या घरी होतंय? अमित शहा त्यांच्या घरी पोहोचले, याचा अर्थ नेमका कसा काढायचा?
अमित शहा हे अतिशय महत्वाचं म्हणजे 2 नंबरचे नेते आहे भारतीय जनता पक्षामध्ये. पहिल्यांदा 1 क्रमांकाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे अमित शहा आणि 3ऱ्या नंबरवरती जे पी नड्डा आहे. पण जे पी नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देखील आहे. ते अध्यक्ष असल्यामुळे कुठल्याही मंत्र्याला अध्यक्षाच्या निवासस्थानी पोहोचावं लागतं. जर या संदर्भात काही महत्वाच्या घडामोडी होत असतील तर होऊ शकतं या बैठकीनंतर फडणवीसांची जेव्हा बैठक होईल, फडणवीस, जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या बैठकीनंतर होऊ शकतं ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी देखील जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण घडामोडी अतिशय वेगाने होत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी आपला कार्यक्रम आटोपता घेतला आणि ते थेट जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले. जे पी नड्डा ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून आहे. सोबतच राज्याचे प्रभारी जे केले सी टी रवी ते देखील काही वेळात तिथे पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या घडामोडींना वेग आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये या राजकीय घडामोडी होत आहे त्या राजकीय घडामोडींमधलं भवितव्य काय असणार आहे हे आगामी काही तासात किंवा आगामी काही दिवसात निश्चित होईल. पण 2 सत्ता केंद्र आहे. एक शरद पवार यांचं निवासस्थान आणि दुसरं आता सध्या ठरलेलं आहे जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी. आणि जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोहोचत आहे. पोहोचल्यानंतर ते काय सांगतात, तिसऱ्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींसोबत बोलताना काय ते माहिती देतात हे देखील अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की चंद्रकांत पाटील एकीकडे पत्रकार परिषद घेत आहे पण त्यांच्या पत्रकार परिषदेपेक्षा फडणवीसांचा शब्द जो आहे तो अतिशय महत्त्वाचा. कारण 2 निवडणुकांमध्ये जर बघितलं आपण, एकीकडे राज्यसभेची निवडणूक असो किंवा मग विधान परिषद निवडणूक असो, आता दिल्लीतून निर्णय होईल. ठीक आहे, प्राप्त होत ठीक आहे. अगदी शेवटचा प्रश्न, फक्त एका वाक्यात सांग. सुरतमध्ये लख्ख ऊन पडलंय आणि आता मुंबईतही लख्ख ऊन पडलंय. दिल्लीत पाऊस पडणार, गडगडणार का ऊनच राहणार? दिल्लीत पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. सुरतमध्ये लख्ख प्रकाश आहे, याच्यातच मुंबईतही बरंच लख्ख काही प्रकाश आलं. आहे. पण दिल्लीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली. प्रत्येक जण आपापल्या याने अर्थ काढू शकतो. पण प्रशांत, तुर्तास धन्यवाद. दिल्लीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस कदाचित दिल्लीमध्ये धोधो सुद्धा पडू शकतो. कारण गुजरात भाजपनं एक फोटो जारी केला आहे आणि या फोटोमध्ये नाराज असलेल्या शिवसेना आमदारांचे काही फोटो सुद्धा समोर आलेले आहेत की जे सुरतमध्ये दाखल आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुढच्या काही क्षणात आम्ही हे फोटो तुम्हाला, एक्सक्लुझिव्ह फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शिवसेनेचे 29 आमदार इथे असल्याचं कळतं. त्यात श्रीनिवास वनगा, विश्वनाथ भोईर म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले शिवसेनेचे जवळपास सर्व आमदार. संजय रायमुलकर हे बुलढाण्याचे आमदार आहेत. बुलढाण्यात भारत गोगावले हे महाडचे आमदार आहेत रायगड जिल्ह्यातले. ही यादी आता हळूहळू वाढणार असं दिसतंय. संदीपन भुमरे शिवसेनेचे कट्टर मंत्री आणि आमदार आहेत. महेंद्र थोरवे कर्जत खालापूरचे आमदार आहेत. ही यादी आणखीन मोठी होती. ज्ञानराज चौगुले उस्मानाबाद जिल्ह्यातले उमरग्याचे आमदार आहेत. शिवसेनेचे नेते बालाजी किणीकर अंबरनाथमधले आमदार आहेत. ठाणे जिल्ह्यातले किशोर पाटील, जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्याचे आमदार आहेत ते. सुहास कांदे नाशिकमधले आमदार आहेत. मगाशीच मी म्हटलं होतं कट्टर एकनाथ शिंदे समर्थक आहेत. संजय गायकवाड पुन्हा एकदा बुलढाण्यातले आमदार शिवसेनेचे. डॉक्टर तानाजी सावंत सोलापुरातले आमदार आहेत शिवसेनेचे. अब्दुल सत्तार हे मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीचे खरं तर नेते, पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते आले आणि शिवसैनिक झाले. तिकडे महेश शिंदे साताऱ्यातल्या खटावचे आमदार, ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. श्रीनिवास वनगा यांचा मगाशीच उल्लेख केला. डॉक्टर चिंतामण वनगा भाजपचे नेते होते पण त्यांच्यानंतर त्यांच्या मुलानं शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांना अतिशय जोर लावून निवडूनही आणलं विधानसभेमध्ये. भारत गोगावले ही नावं आत्तापर्यंत नक्की झालेली नावं आहेत. काही जणांचे फोन वाजतायत पण फोन उचलले जात नाही आहेत. त्यामुळे हे आमदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं कळतं. अर्थात ही यादी कदाचित आणखीन थोडी वाढू शकते. घटना झपाट्यानं घडतायत. दिल्लीतल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि शिवसेनेच्या आमदारांची, नाराज आमदारांची यादी पाहता भाजप 133चा आकडा पार करणार का? जर का बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर बहुमतापासून 144च्या आकड्यापासून भाजप फक्त अगदी थोडासा दूर आहे. आणि हे सत्तेचं गणित आजच जुळवलं जाणार का नेमकं कधी आणि कशा प्रकारे जुळवलं जाणार याचा निर्णय अर्थातच होणार आहे दिल्लीमध्ये. महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींची 3 केंद्र आहेत. एक केंद्र आहे सुरतमधलं ला मेरिडियन हॉटेल, जिथे एकनाथ शिंदे आपल्या सर्व समर्थक आमदारांसह आत्ता उपस्थित आहेत. दुसरं केंद्र आहे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचं, ते आहे दिल्ली. कारण 11 मतांचं अंतर कसं पार करायचं बहुमताचं याची अंतिम आकडेमोड ही दिल्लीत होणार आहे.
आणि तिसरं या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथींचं केंद्र आहे मुंबईतलं वर्षा हे निवासस्थान, जिथे शिवसेनेचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार संजय राऊत हे सुद्धा थोड्याच वेळात पोहोचत आहेत. शिवसेनेच्या अन्यही महाराष्ट्रातल्या रिचेबल असलेल्या आमदारांना, खासदारांना आणि नेत्यांना तातडीनं मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी झपाट्यानं बदलत आहेत, त्याला वेग येतोय. आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस या विषयात सगळ्या सक्रिय होती. स्वतः शरद पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे. शरद पवार यांची दिल्लीतली बैठक संपली आणि ते आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील. तर तिकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे सर्व नेते आणि आमदार यायला सुरुवात झाली आहे. अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर नेहमीपेक्षा थोडा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण राजकीय घडामोडींना अधिक वेग येतोय. त्यामुळे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या इथला बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे. शिवसेनेचे अन्य काही आमदार आणि नेते सुद्धा पुढच्या काही मिनिटात इथे दाखल होत आहेत. राजकीय घडामोडींचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं केंद्र आहे ते वर्षा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान. काल स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेला सगळ्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते आणि त्याचं कारण आत्ता हळूहळू स्पष्ट होतंय. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळचं एक वाक्य उद्धव ठाकरे यांचं आता जास्त चर्चिलं जातंय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या इथे आहेत. उदय, राजकीय घडामोडींना वेग फक्त रिकाम्या गाड्या येत आहेत का गाड्यांमधनं आमदार आणि मंत्री सुद्धा येत आहेत शिवसेनेचे? मिलिंद, वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आणि इतर पदाधिकारी जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे या देखील तिथे आलेले आहेत. त्याचबरोबर गुलाबराव पाटील असतील, इतर मंत्री असतील, इतर अपक्ष आमदार जे आहेत गीताजन ह्या देखील काही वेळापूर्वी आलेल्या आहेत. आताच एक ताजी माहिती जी मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे जे सुरतमध्ये आहेत एका हॉटेलमध्ये असं सांगितलं आहे, त्यांच्यासोबत नेमके कोण कोण आमदार आहेत त्यांची एक लिस्ट जी आहे ती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. एकूण 22 आमदार आहेत. त्यांची नावं मी वाचून दाखवतो. पहिलं नाव आहे वनगा श्रीनिवास, जे डहाणूचे आमदार आहेत. श्रीनिवास वनगा. शिंदे श्री एकनाथजी संभाजी शिंदे. महेश शिंदे जे साताऱ्याचे आमदार आहेत. आणि बुमरे, संदीपान बुमरे हे मंत्री आहेत. शांताराम मोरे हे आमदार आहेत शिवसेनेचे. त्याचबरोबर संजय रायमुलकर, त्यानंतर आहेत विश्वनाथ भोईर, अनिल बाबर, श्री रमेश बोरनारे, शहाजी पाटील, किशोर अप्पा पाटील, चिंतामणराव पाटील, दळवी महेंद्र दळवी आहेत. जयस्वाल श्री प्रदीप जयस्वाल हे आमदार देखील आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत. शंभूराजे देसाई हे देखील आहेत. शामराव चौगुले हे एक आमदार आहेत त्यांच्यासोबत. त्याचबरोबर बालाजी किणीकर अंबरनाथचे आमदार आहेत त्यांच्यासोबत. भरत शेठ गोगावले महाडचे आमदार आहेत त्यांच्यासोबत. संजय गायकवाड हे देखील त्यांच्यासोबत आहेत. आणि त्यानंतर आहेत सुहास कांदे, एक आश्चर्यकारक नाव जे आहे ते समोर येते ते म्हणजे सुहास कांदे नाशिकचे आमदार आहेत आणि ते शिवसेनेचे संजय राऊत यांचे समर्थक समजले जाते. मात्र ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. सुहास कांदे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळते. प्रकाश आंबेडकर कोल्हापूरचे आमदार आहेत ते त्यांच्यासोबत आहेत. तसंच राजकुमार पटेल हे अपक्ष आमदार आहेत ते देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत. अशी एकूण 22 आमदारांची फौज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळते. तसं एक पत्रक जे आहे ते हाती आलेलं आहे न्यूज 18 लोकमतच्या. हे सर्व आमदारांच्या सोबत आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे त्यांची भूमिका जी आहे ते स्पष्ट करणार असल्याचं समजतंय. नेमकं ते त्यांची पुढची राजकीय वाटचाल नेमकी काय असणार आहे हे आज जाहीर करतील. काय असेल त्यांची पुढची राजकीय वाटचाल, शिवसेनेतून वेगळं होऊन दुसऱ्या पक्षामध्ये जाणं किंवा स्वतंत्र पक्ष निर्माण करणं किंवा भाजपमध्ये जाणं आणि पुन्हा नवीन सत्तांतर घडवून आणणं, असे अनेक पर्याय जे आहेत ते शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यापैकी सर्वात जास्त पर्याय जो आहे तो सांगितला जात आहे तो म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे स्वतंत्र पक्ष. बिलकुल उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण वेळोवेळी अपडेट घेत आहोतच. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी काय नेमक्या घडामोडी घडतायत त्यापूर्वी आपण एक महत्त्वाचं ट्विट पाहूयात. नारायण राणे यांचं हे ट्विट आहे. त्यामध्ये ते म्हणतात, शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. अशा प्रकारचं खरबरे ट्विट
नारायण राणे यांचं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक ट्विट केलंय. या सगळ्या राज्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंदी घेत झाला असता, असं ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं. या सगळ्या घडामोडींदरम्यान संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चा या तथ्यहीन असल्याचं म्हटलंय. काय म्हणाले ते ऐकूयात. त्याच्यामध्ये मला किंवा शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद असं वातावरण निर्माण झालेलं आहे काही बाबतीमध्ये, हे सुद्धा दूर होईल. महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्न प्रमाणे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडावं अशा प्रकारचं एक हालचाल गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश पॅटर्न, राजस्थान पॅटर्न हा महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. या पद्धतीनं तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही. ज्या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही आणि या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. आणि जे आमदार इथे नाही आहेत असं आपण म्हणताय, त्यात काही मंत्री आहेत, त्यांच्याशी संपर्क झाल्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काय झालं ते कळत नाही, पण आम्हाला इथे आणण्यात. हे आमदार गुजरातमध्ये आहेत, सुरतमध्ये आहेत आणि त्यांची व्यवस्था गुजरात भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत RC पाटील ते करतात. म्हणजे तुम्हाला ह्यामागे मी जे काय सांगतोय ते कळलं असेल की ते गुजरातलाच का त्यांना नेण्यात आलं, सुरतमध्येच का ठेवण्यात आलं. सुरतचे खासदार RC पाटील आहेत, ते प्रदेश BJPचे अध्यक्ष आहेत आणि ते कोणाच्या जवळ आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारे भ्रम आणि फसवणूक करून आमदारांना नेलं जात आहे. ज्या क्षणी त्यांचा आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येईल. अशा प्रकारे भूकंपाची योजना किंवा भाषा कोणी करत असेल तर त्यांना सगळ्यात आधी शिवसेनेबरोबर लढावं लागेल, आमच्याबरोबर लढावं आणि मगच त्यांना महाराष्ट्र दुबळा करता येईल. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. तर एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर सध्या सुरक्षा वाढवली गेलेली आहे. राज्य राखीव दलाचे पोलीस एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घराबाहेर तैनात करण्यात आलेले आहेत. जर एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारची कोणती भूमिका घेतली की ज्यामुळे सरकार अडचणीत येईल किंवा मग राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडेल, तर मग कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर सध्या सुरक्षा वाढवली गेली आहे. राज्य राखीव दलाचे पोलीस सध्या एकनाथ शिंदेंच्या घराच्या बाहेर तैनात करण्यात आलेले आहेत. शिवसेनेच्या आमदारांची एक मोठी लिस्ट आहे जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. राज्याचे विद्यमान काही मंत्री सुद्धा त्यामध्ये आहेत. आणि जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा मग जर स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जो काही निर्णय एकनाथ शिंदे घेतील त्यांच्यासोबत हे सगळे आमदार असतील, तर मग कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव दलाचे पोलीस एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर सध्या तैनात करण्यात आलेले आहेत. हे दृश्य एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेरची ठाण्यातली आणि तिथे राज्य राखीव दलाचे पोलीस सध्या आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या घडामोडी घडत आहेत. अगदी सुरतपासून मुंबईपर्यंत राज्यातल्या बऱ्याच भागातले शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत शिवसेनेचे नेते देखील. आणि ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरतमधल्या हॉटेलमध्ये असल्याची माहिती आज सकाळपासूनच मिळाली आणि त्यानंतर अनेक अशा घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीतले घटक पक्ष हे बैठकांवर बैठका घेत आहेत. शरद पवार हे देखील संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये पोहोचतायत, ते सध्या दिल्लीमध्ये आहेत. आणि ही जी डावीकडची आपण ज्या आमदारांचे फोटो आणि त्यांची नावं पाहतोय, हे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. जे एकनाथ शिंदे भूमिका घेतील ते त्यांच्यासोबत हे सगळे आमदार असतील. आणि सध्याची ही दृश्य एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरची, तिथे राज्य राखीव दलाचे पोलीस सध्या तैनात करण्यात आलेले आहेत. कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये, एकनाथ शिंदे आता काय पुढची राजकीय भूमिका घेतात, काय पाऊल टाकतात,
ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं नेमकं काय होतं हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच. खरं तर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार असं सांगण्यात आलेलं होतं, मात्र अजूनही काही त्यांची पत्रकार परिषद आलेली नाही आपल्या समोर. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकी कधी आपली भूमिका मांडतात, काय मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलंच आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत सगळ्या घडामोडी वेगानं घडतायत. तर आता कालपासून शिवसेनेच्या गोटामध्ये नेमकं काय काय घडलं आपण त्यावरती एक नजर टाकूयात. विधान परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेनेची मतं फुटली. काल विधान परिषदेसाठी मतदान झालं, निकाल देखील लागला. मात्र याच दरम्यान शिवसेनेची मतं फुटल्यानं एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा प्रकारच्या चर्चा उठल्या. कालपासून शिवसेनेच्या गोटामध्ये घडलेल्या घडामोडी आपण पाहतोय. विधान परिषद निवडणुकीदरम्यान निकालानंतर एकनाथ शिंदे गट हा नॉट रिचेबल झाला. चार्टर्ड प्लेननं संध्याकाळी 7च्या दरम्यान एकनाथ शिंदेंसोबत हे सगळे आमदार सुरतमधल्या हॉटेलमध्ये रवाना झाल्याची माहिती मिळाली. सोमवारी म्हणजेच काल संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे गुजरातच्या दिशेनं गेले. एका चार्टर्ड प्लेननं गेल्याची माहिती मिळते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार सुद्धा होते अशी देखील माहिती. जे आमदार सध्या त्यांच्या सोबतच आहेत. चार्टर्ड प्लेननं शिंदेंसह आमदार सुरतला गेले आणि सुरतमधल्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये शिंदेंचा मुक्काम आहे आणि बाकीच्या त्यांच्या समर्थक आमदारांचा सुद्धा. मात्र आता शिवसेनेत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे किंवा भाजपचे वरिष्ठ नेते आणि वरच्या पातळीवर एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात काय चर्चा सुरू आहे याबाबतची माहिती आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करतोय. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही सकाळपासून माहिती किंवा बातमी आपण पाहतोय. हर्ष संघवी जे गुजरातचे गृहमंत्री आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय सुद्धा आहेत. सुरतमधल्या ल मेरिडियन हॉटेलच्या बाहेर गुजरात पोलिसांचा खडा पहारा देण्यात आलेला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे कोणत्याही पक्षामध्ये किंवा कोणत्या पक्षासोबत जाणार नाहीत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोबत राहायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शिवसैनिकांवरती अन्याय होता कामा नये अशी भूमिका एकनाथ शिंदेंची आहे. शिवसेनेच्या आमदारांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे. चर्चा करायला आम्ही तयार आहोत, मात्र सर्व आमदारांसोबत आणि सर्वांसमोर चर्चा केली जावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांची असल्याची माहिती मिळते. त्यामुळे शिवसैनिकांवरती अन्याय होता कामा नये, कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही असं सांगण्यात आलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जे आता शिवसेनेचं सरकार आहे, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं मिळून जे सरकार आहे राज्यामध्ये, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहायचं नाही, शिवसैनिकांसोबत अन्याय होता कामा नये अशा प्रकारच्या या काही मागण्या आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि त्यांचा हा गट सरकारमध्ये नाराज आहे असं आपण म्हणू शकतो. या संदर्भात बोलूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या या मागण्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून काही विचार केला जाईल का? नक्कीच या मागण्या ज्या आहेत या एकनाथ शिंदे यांच्यामार्फत स्वतः एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदार आहेत यांनी सार्वत्रिकरित्या चर्चा करताना शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये हे मुद्दे दिलेले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आज जी घडामोड घडते आहे याबाबत याआधी देखील कल्पना दिली गेली होती. वारंवार सांगण्यात आलं होतं, मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगण्यात आलं होतं आणि ही सर्व गोष्ट जी आहे ती अशा पद्धतीने होईल याचे संकेत देखील दिले गेले होते. तरी देखील याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि परिणामी तो दिवस आज पाहावा लागला. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आहे की एकनाथ शिंदे यांच्या गोट्यातून जी माहिती आली त्यानुसार त्यांनी सर्वात महत्वाची मागणी ही केलेली आहे की कोणत्याही शिवसैनिकावरती अन्याय होता कामा नये, सर्व आमदारांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेमध्ये राहायचं नाही, कारण का कोणताही फंडिंग मिळत नाहीये, कोणत्या पद्धतीने सन्मानाची वागणूक मिळत नाहीये. उलट आपल्याच मंत्र्यांची आमदारांची प्रकरणं जी आहेत ती इतरत्र जे इतर पक्ष जे त्यांना दिली जातात आणि त्यांना अडचणीत आणलं जात आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चा केली जावी त्याच्यावरती या मागण्या दिलेल्या आहेत. आणि ही चर्चा करायची असेल तर फक्त एकनाथ शिंदे नाही, एकनाथ शिंदे यांच्यामार्फत हे सांगण्यात आलेलं आहे. ही चर्चा करण्याकरता फक्त एकनाथ शिंदे नाही तर एकनाथ शिंदेसोबत जे सर्व आमदार आहेत त्यांच्यासोबत जे सर्व आमदार आहेत ते आमदार आणि या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन या सर्वांसमोर चर्चा व्हावी आणि त्यानंतर निर्णय घ्यावा.
तोपर्यंत हे आमदार जे आहे ते नॉट रिचेबल राहतील असा स्पष्ट संकेत जो आहे तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री जे आहेत त्यांचे जे खास जे लोक आहेत ती देखील एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या संपर्कामध्ये आहेत. त्याही पुढे जाऊन मुंबईतील जवळपास 3 आमदार असे आहेत की जे एकनाथ शिंदे यांच्या टचमध्ये आहेत आणि ते देखील वारंवार हेच म्हणतात की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार नको आहे. त्याचबरोबरीनं सन्मानाची वागणूक आपल्याला दिली जावी. एक वेळ सत्ता नको पण सन्मानाची वागणूक पाहिजे. हे वाक्य जे आहे हे वारंवार एकनाथ शिंदे यांच्या गोट्यातून जे सांगण्यात आलं होतं, त्यांचे जे खासमखास लोक सांगत होते त्यांची हीच मागणी होती. एक वेळी सत्ता नको पण सन्मानाची वागणूक पाहिजे आणि त्याच करता हे सर्व आमदार जे आहेत त्यांनी आज बंड केलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती वारंवार मातोश्रीकडून वर्षा बंगल्यावरून त्यांना संपर्क केला जातोय आणि याची खतखत जी आहे ही विधान परिषद निवडणुकीच्या आधी, राज्यसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली होती की याचा दगाफटका होऊ शकतो, यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं. राज्यसभा निवडणूक असेल किंवा विधान परिषद निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्या विरोधामध्ये मतदान होऊ शकतं, जेणेकरून आपल्यावरती नामोशी ओढेल. त्यामुळे त्याच्या आधी काही निर्णय घ्या. पण एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि परिणामी एकनाथ शिंदे यांनी आज हा बंड केलेला आहे. पण ते कुठल्याही पक्षात जाणार नसून, स्वतंत्र निवडणूक लढणार नसून, जर अशा पद्धतीने कायम राहिलं की शिवसेनेचे आमदार आहेत, शिवसैनिक जे आहेत त्यांना अन्यायाची वागणूक दिली गेली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले गेले, तर मात्र हे सर्व आमदार जे आहेत शिवसेनेचे जे आहेत एकनाथ शिंदे सोबत आहेत ते कोणत्याही पक्षातून किंवा अपक्ष जरी उभे राहिले तर निवडून येऊ शकतात, अशी एवढी त्यांची ताकद आहे. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक घेऊन आम्ही स्वतंत्र कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधले जाऊ नये आणि स्वतंत्र आम्ही अपक्ष निवडणूक लढवू आणि निवडून येऊ आणि आमची ताकद दाखवू असा देखील संकेत जो आहे तो वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांच्या या मागण्या सगळ्या ठोक आहेत. मात्र त्या मागण्यांवरती आता शिवसेना पक्ष म्हणून काय आता विचार करते हे पाहावं लागेल. त्यावरतीच सगळी महाविकास आघाडी सरकारची मदार आहे किंवा भवितव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता एकनाथ शिंदे यांच्या पुढील राजकीय पर्याय नेमके काय आहेत, तर काही पर्याय एकनाथ शिंदे यांच्या समोर असू शकतात, त्यावरती आपण एक नजर टाकूयात. समर्थक आमदारांसोबत स्वतंत्र पक्ष निर्माण करणं हा एकनाथ शिंदे यांच्या समोरचा एक पर्याय झाला. समर्थक आमदारांसोबत स्वतंत्र पक्ष निर्माण करणं किंवा स्वतंत्र पक्ष निर्माण करून भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न होऊ शकतो. दिवंगत आनंद दिघे यांच्या नावानं अथवा प्रेरणेनं स्वतंत्र पक्ष निर्माण करणं, त्याचसोबत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश करून पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याचा हा पर्याय एकनाथ शिंदेंसमोर. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये समन्वय घडवून आणून पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय होणं, हे काही 4-5 पर्याय सध्या एकनाथ शिंदे यांच्या समोर आहेत. मात्र यापैकी कोणत्या पर्यायाचा स्वीकार किंवा अवलंब एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट करतात हे मात्र पाहावं लागेल. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भडकाऊ भाषणांमुळे समस्या निर्माण होतात. एकनाथ शिंदे हे त्याचंच एक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. संजय राउत के इस प्रकार से भड़काऊ भाषणों से, जिसको मराठी में कहते हैं कि चुभने वाले बातों से ही ये सारे प्रॉब्लम निर्माण हुए उनकी पार्टी में भी, और लोग इसको बर्दाश्त नहीं करेंगे. इसका उदाहरण एकनाथ शिंदे जी की बगावत है. तो अभी तो क्या संजय राउत जी है थोड़ा ठीक समझ पोलाइट बात करे हर विषय पर, नहीं त्याला आम्ही मराठीत म्हणतो अंगावर जाण्याची आवश्यकता नाही. तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये अडगळीत पडलेत आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंना विश्वासात सुद्धा घेतलं गेलं नाही, त्यांच्यावरती संशय व्यक्त केला असा आरोप प्रवीण दरेकरांनी केला. आणि एकनाथ शिंदे हे आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सामाजिक त्या ठिकाणचं व्यक्तिमत्व आहे. आणि शिवसेनेचा आज जो कट्टर शिवसैनिक आहे, शिवसेनेसाठी कस्ता घालणारा नेता आहे, ते आज अडगळीत पडलेत. आणि केवळ आपल्या कुटुंबाभोवती राजकारण पक्षाचं त्या ठिकाणी फिरताना दिसतंय, जे बाळासाहेबांनी कधीच केलं नव्हतं. मंत्री म्हणून त्या ठिकाणी असताना सुद्धा नगरविकास खात्यामध्ये हस्तक्षेप होत होता, त्यांच्या अधिकारावर कात्रण लावली जात होती. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना विश्वासात न घेता जणू काही एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्या विरोधात काम करणार आहेत अशी भूमिका घेऊन ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी गेल्या 2-2.5 वर्षात मेहनत घेतली त्यांच्यावरही संशय व्यक्त केला. आणि कोण लोक आहेत, ज्या लोकांनी त्या ठिकाणी रक्त सांडवून त्या ठिकाणी शिवसेना वाढवली
त्यांची ही अवस्था असेल तर तळागाळातला शिवसैनिकांनी कोणाकडे अपेक्षेनं पाहिजे? एकनाथ शिंदेंची घुसमट होते, त्यांना त्या ठिकाणी सातत्यानं दाबण्याचा, कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय आणि शेवटी ठाण्याच्या मुशीत आनंद दिघेच्या सानिध्यात तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे एका मर्यादेनंतर या घुसमटीचा बांध कधीतरी फुटतो आणि तो मला वाटतं फुटत असतानाचं चित्र दिसते. तर गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा आहेतच. मात्र अचानक एकनाथ शिंदे इतके नाराज का झाले असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातोय. एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आहेत, सर्व आमदारांचे प्रमुख असून सुद्धा त्यांनी प्रमुख निर्णय प्रक्रियेतून त्यांना नेहमी दूर ठेवलं जातं. सध्याची एक मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राठोड हे शिवसेनेचे यवतमाळचे आमदार आहेत आणि ते देखील नॉट रिचेबल आहेत. काल ज्या वेळेला विधान परिषदेसाठी मतदानाच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे काही आमदार आलेले होते त्यांच्यासोबत संजय राठोड सुद्धा होते. आपल्याला दृश्यामध्ये वारंवार दिसत आहेत ते एकनाथ शिंदेंसोबत. आणि संजय राठोड हे तर नॉट रिचेबल आहेतच, मात्र त्यांच्या घराच्या बाहेर यवतमाळमध्ये मोठा शुकशुकाट दिसतोय. शिवसेनेचे नेते संजय राठोड हे एकनाथ शिंदेंसोबत असल्याची माहिती मिळते. संजय राठोड सुद्धा नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे त्यांच्या घराच्या बाहेर नेहमी असलेली वर्दळ आज मात्र तिथे शुकशुकाट दिसतोय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहे आणि त्यांच्यासोबत जवळपास 11 आमदार असल्याचं बोललं जाते. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार संजय राठोड यांचं सुद्धा नाव घेतलं जात आहे. संजय राठोड हे एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक आहे. सुरुवातीपासून एकनाथ शिंदेंसोबत संजय राठोड हे काम करत होते आणि त्यामुळेच ते त्यांच्या मर्जीतले झालेले आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये संजय राठोडसुद्धा नॉट रिचेबल आहे, कारण आम्ही गेल्या 2 दिवसापासून त्यांच्या संपर्कात आहे. यवतमाळातून ते 17 तारखेला मुंबईसाठी रवाना झाले आणि त्यानंतर ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक झाली त्यानंतर संजय राठोड हे नॉट रिचेबल आहे आणि सोबतच एकनाथ शिंदेसुद्धा नॉट रिचेबल आहे. त्यामुळे एकंदरीत 11 आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याचं बोललं जाते आणि परिस्थिती जर ती असेल तर राज्याच्या राजकारणाचं जे चित्र आहे ते बदलण्याची शक्यतासुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही. कॅमेरामॅन मकसूद अलीसह भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. संजय राठोड यांच्या घराबाहेर कसा शुकशुकाट आहे याचा आपण आढावा घेतला, कारण जे काही शिवसेनेचे आमदार हे नॉट रिचेबल आहेत त्यांच्या घराच्या बाहेर असलेला शुकशुकाट, कारण हे आमदारच त्यांच्या निवासस्थानी किंवा कुठेही नाहीत, तर हे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत सध्या सुरतमध्ये आहेत अशी माहिती मिळते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार साधारण 26 ते 30 आमदार किंवा 35 आमदार हा जो काही आकडा वारंवार सांगितला जातोय हा आकडा वाढतोही किंवा बदलत राहतोय. तर इतके सगळे आमदार हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. आणि आता आपण थेट जाऊयात, मंत्री सुनील केदार बोलतायत तिथे. मध्ये कुठेतरी आमच्या हातानं काय उणीवा राहून गेल्या याच्याबद्दल लवकरच माननीय बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ती बैठक होईल आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित चर्चा होऊन मार्ग निघेल. आपण सगळ्यांनी एक गोष्ट थोडं अवलोकन करणं गरजेचं आहे. या सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर तळागाळातल्या लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच काम केलेलं आहे. आघाडीचं सरकार याला काही मर्यादा असतात. आघाडीच्या सरकारमध्ये काही सगळ्याच गोष्टीला कुठं ना कुठं आपल्या सगळ्या कल्पनेला आणि आपल्या विचाराला आणि आपल्या इच्छेला आवर घालायचा असतो आणि आघाडीचा धर्म पाळायचा असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स करताच एक सुवर्णबिंदू साधायचा असतो. आम्ही त्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि आपण पाहिलं असेल की मागच्या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या, म्हणजे ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, ह्या सगळ्याचा वजाबाकी बेरीज काढला तर काँग्रेस पक्षाला याच्यामध्ये फायदाच झालेला आहे.
तर विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते, मात्र ते आता दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहिती मिळते. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे. मात्र अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची एकनाथ शिंदे यांच्याशी काल भेट झाली आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासात कुणाला घेत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे. मात्र एकनाथ शिंदे भाजपसोबत जातील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया भुयार यांनी दिली. परंतु त्यांच्या मनात, त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता ते निश्चितपणाने दिसून येत होती. कारण कुठल्याही परिस्थितीत हे जे वरिष्ठ नेते आहे, म्हणजे मुख्यमंत्री महोदय असेल, त्यांचं इतर मंत्री असेल, हे कुठल्याही आमदारांना विश्वासात घेत नाही, मंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेतलं जात नाही आणि त्याचं प्रतिबिंब हे निवडणुकीच्या रूपानं त्यांना आता दिसलेलं आहे. अतिशय कठोर आणि स्पष्ट आणि निर्भीड मनाचा माणूस एकनाथ शिंदे साहेब आहे आणि त्यांच्याकडनं असं कुठल्याही स्वरूपाचं काम चूक होणार नाही का जे भारतीय जनता पार्टीसोबत अटॅच होईल, असं काही मला वाटत नाही. ते कायम महाविकास आघाडीसोबत राहणार, यात तीन मात्र शंका नाही. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधान परिषद निवडणूक आणि एकनाथ शिंदे नॉट रिचेबल प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात. निश्चितपणे काही वैयक्तिक काम असेल तर शिंदेसाहेब गेले असतील, परंतु हे गोष्ट खरी आहे की हा निकाल, जे दोन्ही निकाल लागले ते सर्व पक्षांनी अंतर्मुख होत जे खरे कार्यकर्ते आहेत, जे काम करणारे लोक आहेत, त्यांना बाजूला करत चापलूस लोकांना जवळ केल्यामुळे कदाचित असे निकाल लागतात असं माझं मत आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांना तातडीनं मुंबईला येण्याचं बोलावणं गेलेलं आहे. आज सकाळीच नागपूरला पोहोचलेले काँग्रेसचे आमदार दुपारी 3च्या विमानानं परत मुंबईला जात असल्याची माहिती मिळते. सध्या ज्या काही राजकीय हालचाली किंवा घडामोडी घडतायत त्या काँग्रेस आमदारांना माहीत नसल्याचं काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी सांगितलंय. त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार राजू पारवे आहे. भाऊ, 29चा कोटा ठरला होता काल, काय गडबड झाली नेमकी? कारण की जे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार होते त्यांना 22 मतं मिळाली. ज्या पद्धतीनं पक्षाचं प्लॅनिंग झालं होतं की कुठे ना कुठे गडबड तर झालीच आहे आणि आता या जे काही शोध आहे की जे आमच्यात पक्षामध्ये जे काही लोक असं वाटत आहे की बा गडबड तर निश्चित झाली असं म्हणावं लागेल. नेमकं काय गोंधळ झाला? म्हणजे एवढी तातडीची बैठक म्हणजे कशासाठी आहे हे सगळं? काय ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे विरोधी पक्षाच्या माध्यमातून, काल आपण बघितलं असेल की जे काही झालं या महाराष्ट्राच्या म्हणजे काय घडत आहे आम्हाला आमदार म्हणून सुद्धा कल्पना नाही की चालू काय आहे. आम्ही तर सगळे लोक पक्ष म्हणून एकसंघ आहोत. पक्ष नेतृत्वानं आता आम्हाला बोलवलं आहे. अच्छा, आमदारची जी मतं फुटली म्हणजे काँग्रेसच्याच आमदारांनी काँग्रेसची मतं फोडली, म्हणजे काँग्रेसच्या एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवारची मतं फोडली. पक्षामध्ये काय चर्चा आहे याबद्दल? आता तर पक्ष चिंतन करेल, त्याच्यामध्ये कोण कोण लोक फुटले त्याची आता शहानिशा होईलच नक्की आणि हे काही उचित नाही जे काही झालं ते. ज्या प्रकारे शिवसेनेचे आमदार संपर्काच्या बाहेर आहे, गुजरातला जाऊन बसलेले आहे, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नेमकं काय सुरू आहे? महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं असं वाटतं का? नाही, असं कुठेही वाटत नाही. ठीक आहे, आता ते शिवसेनेचं ते पक्ष नेतृत्व बघतील, पण आम्ही काँग्रेस आता एका ठिकाणी सगळेजण जमावत आहे. तर तातडीचं बोलावणं सर्व आमदारांना आलेलं आहे, त्यामुळे सर्व आमदार हे दुपारला मुंबईला पोहोचणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जे काही ठरलं जाईल त्यानंतर पुढची काँग्रेसची रणनीती ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी नेते मंडळी यायला सुरुवात झाली आहे. संजय राऊत हे देखील वर्षावरती पोहोचलेत. वर्षा निवासस्थानाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि तिथे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडामोडींना आता वेग आलेला आहे. काही शिवसेनेचे आमदार, मंत्री, नेते हे वर्षावरती पोहोचायला सुरुवात झालेली आहे. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक जी बोलावण्यात आलेली आहे त्या बैठकीला जे कोणी शिवसेनेचे आमदार संपर्कात आहेत ते बैठकीसाठी येत आहेत. त्याचसोबत शिवसेनेचे नेते संजय राऊत सुद्धा पोहोचलेले आहेत वर्षावरती. त्याचसोबत शिवसेनेचे राज्यातले काही मंत्री हे देखील आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. नाराज आमदार आता वर्षावरती दाखल होऊ झालेले आहेत. शिवसेनेचे कृषी मंत्री दादा भुसे, सचिन अहिर, अन्य आमदारांसोबत आता वर्षा बंगला या निवासस्थानी आलेले आहेत. आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे. वर्षा निवासस्थानची ठिकाणं आहेत. खरं तर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी जे आहेत हे वर्षावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणतीही प्रतिक्रिया देण्यात जी आहे ती शिवसेनेच्या नेत्यांकडून टाळाटाळ केली जाते. आपण बघू शकतो आता अंबादास दानव्यात
एकनाथ शिंदे सर नॉट रिचेबल आहेत काल रात्रीपासून. एकनाथ शिंदे से बातचीत हो गई. एकनाथ शिंदेची काही संपर्क मराठवाड्याचे सर्व आमदार गायब आहेत. खरं तर शिवसेनेचे आमदार असतील, नेते असतील, मंत्री असतील, कुठच्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती शिवसेनेच्या आमदारांकडनं दिली जात नाहीये. बोलण्यात जे आहे ती कुठेतरी मनाई असल्याचा प्रकार जो आहे तो आपल्याला शिवसेनेच्या आमदारांकडनं पाहायला मिळतोय. याबाबत आता एक बैठक होईल आणि त्यानंतर शिवसेनेची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे ते पाहावं लागेल. कारण का ज्या पद्धतीनं आता शिवसेनेचे आमदार जे आहेत हे आता वर्षा निवासस्थानी येताना आपल्याला पाहायला मिळतात, एक मोठा झटका जो आहे हा शिवसेनेला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघू शकतो की या ठिकाणी मुंबईच्या माजी खरं तर शिवसेनेचे जे आहेत हे अन्य आमदार जे आहेत हे आता वर्षा या निवासस्थानी येताना आपल्याला पाहायला मिळतात. काही शाखाप्रमुख सुद्धा जे आहेत ते आता वर्षा निवासस्थानी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत आता वर्षावरती खलबते जे आहेत ही होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि शिवसेनेचे जे उर्वरित आमदार आहेत जे सुरतला जवळपास 35 आमदार गेल्याची माहिती मिळते, त्याच्यातील जे उरलेले 14-15 आमदार जे आहेत हे आता वर्षा निवासस्थानी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. जर्नलिस्ट आनंदसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हे सगळे अपडेट आपण न्यूज 18 लोकमतवरती असेच पाहत राहणार आहोत. अगदी एका विश्रांतीसाठी या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.